नमस्कार मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या पिलर्स कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सहाय्यक आयुक्त नवी मुंबई महानगरपालिकेसाठी जे आपण MCQ सिरीज चालू केलेली आहे त्याचा हा नेक्स्ट पार्ट, ज्यामध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण अटी. जो नियम 1981 चा आहे त्यावरचं लेक्चर आपण आज बघणार आहोत किंवा त्यावरची MCQ आपण आज बघणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण जे काही MCQ बघितले होते ज्यावर RTS 2015 चा जो ऍक्ट होता त्यावर आपण MCQ बघितले आणि ते MCQ ज्या वेळेला मी तयार करतो किंवा प्रिपेअर करतो ते खरंच महत्वाचे असतात म्हणून प्रिपेअर करतो. आता काही लोक असं बोलतात की सर याची काय गॅरंटी आहे, तर गॅरंटी आपण देत नसतो. गॅरंटी कोण देतात, तर नीट वाले देतात. ओके, जसे की मोठमोठे कोचिंग क्लासेस वाले आहेत, मोठे गावकर आहे वगैरे, हे गॅरंटी देतात. आपण अशी काही गॅरंटी देत नाही, ठीक आहे ना, किंवा आपली ती लायकी पण नाही आहे गॅरंटी द्यायची, ठीक आहे. पण एक लक्षात घ्या की जर का साधारण या संपूर्ण सिरीज मधला किंवा या पर्टिक्युलर आजच्या जी काही आपण महाराष्ट्र नागरी सेवा महाराष्ट्र सेवेच्या सर्वसाधारण अटी ज्या बघतोय नियम 1981, यामध्ये जेवढे आपण आज प्रश्न बघणार आहे त्यातला एक किंवा दोनच, कमीत कमी एकच पकडून चला एकच पकडा. तुम्ही मला 20 ते 30 मिनिटं इथे देताय. जर का तुम्हाला 2 मार्क जर का बसल्या बसल्या काही न करता फक्त अर्धा तास देऊन जर का मिळत असेल तर काय चुकीचं आहे? यासाठी ना तुम्हाला कोणती फी मोजावी लागत, यासाठी ना तुम्हाला काही एक्स्ट्रा सर्च करावं लागत, तुमच्या डायरेक्ट ऑटोमॅटिक तुमच्यापर्यंत हे लेक्चर पोहोचत आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, महत्वाचं याच्यासाठी बोलतोय कारण आपण एवढे सगळे MCQ घेत आहे किंवा येणाऱ्या काही दिवसात पण MCQ घेऊन आहे, त्यासोबतच आपण महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट जो आहे त्यावर पण भरपूर MCQ घेणार आहे. म्हणजे तुमची प्रॅक्टिस इथे चांगल्या पद्धतीने करून द्यायचा प्रयत्न आपण करतोय आणि त्याचा तुम्ही फायदा घ्यायला पाहिजे. यासोबतच जी की आपली फास्ट ट्रॅक रेकॉर्डेड कोर्स आहे जो 2199 ला आपल्या पिलर्स कोचिंग क्लासेसवर अवेलेबल आहे. जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता किंवा खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन लिंकवर सुद्धा तुम्हाला याच्या सर्व माहिती मिळेल किंवा डायरेक्ट तुम्ही कोर्स परचेस करू शकता. कोर्स परचेस झाला, तुमचा स्टडी झालं, सगळं झालं, तर त्यासाठी प्रॅक्टिससाठी आपली विजय पट टेस्ट सिरीज जी आहे ही 250 रुपयाला आहे. येणाऱ्या काही दिवसात ती 500 रुपयाला होणार आहे. त्यामुळे तुम्ही आजच परचेस करू शकता जेणेकरून तुम्हाला कमीत कमी किमतीत त्याचा फायदा घेता येईल. ज्यामध्ये आपण 1285 पेक्षा जास्त प्रश्न उत्तरे मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये यामध्ये करून ठेवलेले आहे, लक्षात घ्या. त्यामुळे याचा तुम्ही चांगल्या पद्धतीने फायदा घेऊ शकता. क्लिअर? तर मित्रांनो, चालू करूया आपला आजचा पहिला प्रश्न जो की आहे महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण अटी नियम 1981. पहिला प्रश्न काय आहे तो व्यवस्थित समजून घ्या की ऑन विच डेट डिड द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिसेस रूल्स 1981 कम इनटू फोर्स. महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सामान्य अटी नियम 1981 कोणत्या तारखेला लागू झालेले आहे? चला पट्टपट्ट सांगा. 1 मे 1960. आता बघा, तुम्हाला माहित आहे हा रूल कधीचा आहे? 1981 चा आहे. म्हणजे साधारणतः हे तर चुकीचं दिसतंय, हे पण चुकीचं दिसतंय. कुठेतरी या दोन मध्ये थोडंफार कन्फ्युजनच होऊ शकतं. तर तुम्ही थोडं लक्षात घ्या की महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस ज्या जनरल कंडिशन ऑफ रूल्स आहे हे 23 जुलै 1981 रोजी नोटिफिकेशन द्वारे पब्लिश करण्यात आले होते. किती? 23 जुलै. लक्षात घ्या किती? 23 जुलै 1981 ला. 23 जुलै 1981 ला हे नोटिफिकेशन द्वारे पब्लिश करण्यात आले आणि हे नियम ऑफिशियली 15 ऑगस्ट 1981 पासून लागू करण्यात आले होते. कधी? 15 ऑगस्ट 1981 पासून लागू करण्यात आले होते. म्हणजेच काय, या तारखेपासून राज्यातल्या सर्व शासकीय सेवकांसाठी किंवा जेवढेही ऑफिसर्स असतील, कर्मचारी असतील, त्यांना हे नियम लागू करण्यात आलेले होते. क्लिअर? चला सेकंड. विच ऑथॉरिटी रिझर्व द फायनल राईट टू इंटरप्ट द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस रूल्स. महाराष्ट्र नागरी सेवा नियम चा अर्थ लावण्याचा अंतिम अधिकार कोणत्या प्राधिकरणाकडे आहे? सामान्य प्रशासन विभाग, GAD, कायदा व न्याय विभाग, वित्त विभाग, महाराष्ट्राचे राज्यपाल, कोणाकडे आहे? चला
जर का काही कॉन्फ्लिक्ट्स येत असतील, काही गोष्टी समजत नसेल किंवा काही एखाद्या मुद्द्याला घेऊन जर का तर्कवितर्क होत असेल, तर एक फायनल जो काही रिझल्ट असतो किंवा डिसिजन कोणाला घ्यायचं असते त्या संदर्भातला क्वेश्चन आहे. क्लिअर? चला पटकन सांगा. होप सो तुमचे पट्टपट्ट सगळे बरोबर येईल. लक्षात घ्या, जर का तुम्ही हा रूल जर का व्यवस्थित वाचला असेल, आपल्या नोट जर का व्यवस्थित वाचल्या असेल, तर तुम्हाला लक्षात येईल की रूल नंबर 3 नुसार या नियमाचं इंटरप्शन म्हणजे स्पष्टीकरण असू दे किंवा त्याच्यावरचं ऍडवाइस देण्याचा जो अधिकार आहे तो राखून ठेवण्यात आलेला आहे, असं सेक्शन नंबर 3 मध्ये सांगितलंय. 2021च्या अमेंडमेंट नंतर हा अधिकार मुख्यतः फायनान्स डिपार्टमेंट, ज्याला आपण वित्त विभाग म्हणतो, त्यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. कधी? 2021च्या अमेंडमेंट नुसार हा कोणाकडे गेला, तर फायनान्स डिपार्टमेंट जे आहे, वित्त विभाग जो आहे, त्यांच्याकडे गेलेला आहे. जर काही एखाद्या पॉइंटला किंवा एखाद्या पर्टिक्युलर सेक्शनला घेऊन जर काही कॉन्फ्लिक्ट तयार होत असेल किंवा एखाद्या डिसिजनला घेऊन जर का तर्कवितर्क निघत असतील, तर त्या केसमध्ये फायनान्स डिपार्टमेंटने घेतलेला निर्णय हा फायनल मानला जाईल. क्लिअर? चला क्वेश्चन नंबर 3 काय सांगतो? अंडर विच कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन डिड द गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र फ्रेम द फर्स्ट 4 सेट्स ऑफ महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस रूल 1981? काय म्हणतो? महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 चे पहिले 4 संच महाराष्ट्र राज्यपालांनी कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार तयार केलेले आहे? पटकन सांगा. ओके, चला असेही प्रश्न महत्वाचे असतात जे की आपल्या आधीच्या टेस्ट सिरीज मध्ये झाले नाही. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे अशी की यातला कोणताही प्रश्न तुम्हाला आपल्या टेस्ट मध्ये बघायला मिळणार नाही. टेस्ट मध्ये बिलकुल वेगळे प्रश्न आहे, इथे सगळं वेगळं आहे. त्यामुळे त्याची सुद्धा एक खात्री करून घ्या. क्लिअर? चला बघा, इंडियन कॉन्स्टिट्यूशनल मध्ये जे आर्टिकल आहे 309 राज्यपालांना सरकारी कर्मचाऱ्यांच्या रिक्रुटमेंट आणि सर्व्हिस कंडिशन संदर्भात नियम बनविण्याचा अधिकार देते. जोपर्यंत एखादा वेगळा लेजिस्लेचर कायदा तयार होत नाही तोपर्यंत राज्यपालांना आर्टिकल 309 च्या अंतर्गत तशा पद्धतीचे अधिकार देते. म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या रिक्रुटमेंट, त्यांच्या सर्व्हिस कंडिशन संदर्भात नियम बनवण्याचा अधिकार राज्यपालाला असतो किंवा गव्हर्नरला असतो. त्यामुळे इथे ऑप्शन बी हे करेक्ट येतं, प्रोव्हिजन टू आर्टिकल 309. क्लिअर? लक्षात असू द्या, महत्वाचा प्रश्न आहे. ओके, इम्पॉर्टंट आहे. चला पुढे जाऊया. नेक्स्ट, टू विच ऑफ द फॉलोइंग इंडिव्हिज्युअल्स टू द MCSR जनरल कंडिशन्स ऑफ सर्व्हिस रूल अप्लाय? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला MCSR जनरल सर्टिसन्स ऑफ सर्व्हिसेस कंडिशन्स ऑफ सर्व्हिसेस नियम लागू होतात? ओके, हा कंडिशन आहे, लागू होतात. पर्सन्स अपॉइंटेड अंडर अ स्पेशल लेजिस्लेटिव्ह ऍक्ट अनलेस एक्सक्लुडेड, वगळल्याशिवाय विशेष वैधानिक कायद्याअंतर्गत नियुक्त केलेला व्यक्ती. सरकारने व्यवस्थापित केलेल्या स्थानिक निधीतून कर्मचाऱ्यांना पैसे दिले जातात. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या विशिष्ट कराराच्या करारानुसार नियुक्त केलेल्या व्यक्तीला किंवा केंद्र सरकारचे कर्मचारी राज्यात अनौपचारिक प्रवासावर असल्यावर. चला ओके, चला एक लक्षात घ्या. बघा प्रश्न काय सांगतोय किंवा उत्तर त्याचं काय आहे? MCSR रूल आहे हे महाराष्ट्र शासनाच्या मोस्ट ऑफ द जे बहुतांश सिव्हिल सर्वंट्स आहे त्यांना लागू होतात. पण काही कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ किंवा काही स्पेशल ऍक्ट अंतर्गत नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी काही वेगळे नियम किंवा एक्सक्लुजन असू शकतं. ओके, मग याचं करेक्ट उत्तर काय? कोणाला लागू होतात? तर ज्याला वगळल्याशिवाय विशेष वैधानिक कायद्याअंतर्गत नियुक्त केलेल्या व्यक्तीला, त्यांना फक्त लागू होत नाही, बाकीच्या सगळ्यांना लागू होतं. म्हणून ऑप्शन ए हा करेक्ट आहे. क्लिअर? म्हणून ऑप्शन ए करेक्ट आहे. फिफ्थ,
इफ रूल कॉजेस अनड्यू हार्डशिप टू अ गव्हर्नमेंट सर्वंट, which body has the explicit power to relax the rules under the rule 5? जर एखाद्या नियमामुळे सरकारी कर्मचाऱ्याला अनावश्यक त्रास होत असेल तर नियम 5 अंतर्गत नियम शिथिल करण्याचा स्पष्ट अधिकार कोणत्या संस्थेला आहे? बघा इथे जर का तुम्ही सेक्शन नंबर 5 तुम्हाला माहित असेल तर त्यामध्ये क्लिअर दिलेलं आहे की जर का एखाद्या रूलमुळे किंवा एखाद्या सेक्शनच्या नियमामुळे जर का एखाद्या अधिकाऱ्याला त्रास होत असेल किंवा त्याच्या स्वातंत्र्यावर गदा येत असेल तर तो रूल, तो नियम शिथिल करण्याचा अधिकार आहे. तर तो कोणाला आहे? हेड ऑफ डिपार्टमेंट, विभाग प्रमुख, स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला, अकाउंटंट जनरल, महालेखापालाला. पटकन सांगा. कोणाला आहे? अगदी बरोबर, कोणाला? स्टेट गव्हर्नमेंटला असतात. कशाला? स्टेट गव्हर्नमेंट. रूल 5 नुसार जर का इन केस एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या नियमामुळे खरंच जेन्युइनली काहीतरी त्रास होतोय किंवा हार्डशिप होत असते, त्या नियमामध्ये रिलॅक्सेशन देण्याचा अंतिम अधिकार हा स्टेट गव्हर्नमेंटकडे असतो. स्टेट गव्हर्नमेंट अशा पद्धतीचं डिसिजन घेऊन तो नियम शिथिल करू शकतात किंवा त्यामध्ये रिलॅक्सेशन देऊ शकतात. चला 6. इफ अ स्पेसिफिक कंडिशन in a valid contract explicitly conflicts with the general MCSR provisions, which one prevails? जर वैध करारातील विशिष्ट अट स्पष्टपणे सामान्य MCSR तरतुदींशी विरोधाभास असेल तर कोणती प्रबळ आहे? जर का एखाद्या केसमध्ये एखाद्या सेक्शनमध्ये स्पष्टता नसेल आणि किंवा दोन वेगवेगळ्या लॉ मध्ये जर का विरोधाभास असेल तर कोणाला तुम्ही हे मानाल? ओके, तर यामध्ये सामान्य MCR नियम करारावर मात करतो. कराराच्या अटींना MCSR पेक्षा प्राधान्य दिले जाते. हे प्रकरण उच्च न्यायालयात पाठवले जाते. करार आपोआप रद्द आणि रद्द बातल होतो. चला काय आहे? ओके, चला आता यामध्ये कंडिशन काय असते बघा. जर राज्य शासनाने एखाद्या व्यक्तीसोबत स्पेसिफिक एखादा कॉन्ट्रॅक्ट केला असेल किंवा ऍग्रीमेंट केलं असेल तर त्या कॉन्ट्रॅक्ट मधल्या अटी, त्या कॉन्ट्रॅक्ट करताना राज्य सरकार, बरं इथे मी राज्य सरकारच्या संदर्भात बोलतोय, तर राज्य सरकारने केलेल्या अटींवर किंवा त्या कॉन्ट्रॅक्ट मधल्या ज्या अटी आहे त्या MCR जो आहे MCSR च्या सामान्य नियमापेक्षा प्राधान्याने लागू होतात. म्हणजे ज्या अटी केलेल्या होत्या गव्हर्नमेंटने त्याला जास्त महत्व दिलं जाते या MCSR पेक्षा. म्हणजे त्याच्यासाठी दिलं जाते कारण त्या अटी त्या पर्टिक्युलर एका कॉन्ट्रॅक्ट पुरत्या मर्यादित असतात, त्यामुळे त्याला जास्त महत्व दिलं जाईल. म्हणून इथे करेक्ट ऑप्शन काय आहे? बी. कराराच्या अटींना MCSR पेक्षा प्राधान्य दिले जाईल. अटींना, कराराच्या अटींना जास्त प्राधान्य दिलं जातं. आणि ते का बरं दिलं जात असतं? खरं तर जर का एखादा वेगळा लॉ असता तर तिथे MCSR चा जो काही नियम आहे तो मोठा ठरला असता. पण ज्या वेळेला अटी शर्ती असतात आणि एखाद्या लिमिटेड कॉन्ट्रॅक्ट पुरत्या मर्यादित असतात त्यावेळेला त्या अटी शर्तींना जास्त प्राधान्य दिलं जात असते MCSR च्या रूल्स पेक्षा. क्लिअर? चला पुढे जाऊया. 7. अकॉर्डिंग टू द रूल 11, अ सर्टिफिकेट ऑफ फिजिकल फिटनेस इज अ प्रीरिक्विसाइट फॉर विच टाइप ऑफ एम्प्लॉयमेंट? नियम 11 नुसार कोणत्या प्रकारच्या रोजगारासाठी शारीरिक तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र हे पूर्व अट आहे? आणि हा पुन्हा एकदा सांगतो मी, एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बऱ्याचदा हा पेपरमध्ये बघायला मिळाला होता, वेगवेगळ्या प्रकारच्या पेपरमध्ये हा बघायला मिळाला. ओके, चला मग 7व्याचं उत्तर काय येतं तर सांगा. केवळ 3 महिन्यांपेक्षा जास्त तात्पुरत्या रोजगारासाठी, कायमस्वरूपी पदावर भरीव नियुक्ती किंवा सेवा सुरू ठेवण्यासाठी, केवळ राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी, क्लास 1 पदावर बढती मिळाल्यानंतरच, क्लास 1 पदावर बढती मिळाल्यानंतरच. एक तर लक्षात घ्या तुम्ही की सरकारी सेवेसाठी मेडिकल सर्टिफिकेट हा एक महत्वाचा आणि अतिशय इम्पॉर्टंट निकष आहे.
म्हणजे ते सादर करणं फार गरजेचं आहे. कुणासाठी? तर सरकारी सेवेसाठी. आता सरकारी सेवेसाठी कधी असणार आहे? ज्या वेळेला रूल नंबर 11 काय सांगतो, परमनंट गव्हर्नमेंट पोस्टवर सबसिक्वेंटली अपॉइंट होण्यासाठी, गव्हर्नमेंटच्या परमनंट पोस्टवर अपॉइंट होण्यासाठी फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट, ज्याला आपण मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा म्हणतो, त्याची आवश्यकता असते. कधी? सबसिक्वेंटली अपॉइंटमेंट टू द परमनंट पोस्ट. ओके, सॉरी, तात्पुरती नाही, परमनंट विषयी बोलतोय, लक्षात घ्या. त्यामुळे ऑप्शन बी हा करेक्ट आहे. ओके. 8. Within what maximum period must a temporary government servant produce a medical certificate of fitness? हा पण इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तात्पुरत्या सरकारी कर्मचाऱ्याने जास्तीत जास्त किती कालावधीच्या आत फिटनेसचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे? रुजू झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत, रुजू झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत, रुजू झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत, रुजू झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत. कधीपर्यंत मेडिकल सर्टिफिकेट द्यावं लागतं? एकतर तुम्हाला माहित असायला पाहिजे की टेम्पररी एम्प्लॉईसाठी रूल नंबर कोणता आहे? 15 आहे. जर का रूल नंबर 15 तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांच्यासाठी टेम्पररी एम्प्लॉईसाठी रूल नंबर 15 मध्ये प्रावधान केलेले आहे. जॉईनिंग डेट पासनं 6 महिन्याच्या आतमध्ये मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सादर करणं आवश्यक असते किंवा बंधनकारक आहे. किती? डेट ऑफ जॉईनिंग पासनं 6 महिन्याच्या आतमध्ये. म्हणजेच ऑप्शन सी हे करेक्ट येईल की विदिन 6 मंथ ऑफ द जॉईनिंग, 6 महिन्याच्या आत, रुजू झाल्यापासून 6 महिन्याच्या आत ते मेडिकल सर्टिफिकेट किंवा फिटनेस सर्टिफिकेट सादर करणं गरजेचं असते. क्लिअर? आणि कोणता आहे इथे रूल नंबर? लक्षात ठेवायचा, रूल 15. रूल नंबर 15 मध्ये क्लिअर सांगितलेलं आहे. चला पुढे जाऊया. What is the fundamental restriction mentioned under the Rule 21 regarding holding a lien on a post? एखाद्या पदावर ग्रहणाधिकार धारण करण्याबाबत रूल नंबर 21 अंतर्गत नमूद केलेले मूलभूत बंधन काय आहे? एखाद्या जागेवर जर का लीन ठेवायचं असेल तर त्या संदर्भात या पर्टिक्युलर ऍक्ट मध्ये काय सांगितलेलं आहे? चला पटकन सांगा. रूल नंबर 21 नुसार काय सांगतो? काय आहे इथे दिले बघा. 2 सरकारी कर्मचारी एकाच वेळी एकाच स्थानिक पदावर ग्रहणाधिकार धरू शकतात म्हणताय. ओके, 2 व्यक्ती एकाच पोस्टवर लीन ठरू शकतात. म्हणजे मी पण एक येई म्हणून जॉईन करतो आणि दुसरा पण व्यक्ती एखादा येई म्हणून जॉईन करत असेल एकाच पोस्टवर. शक्य आहे का? बिलकुल नाही, बिलकुल नाही. म्हणजे हा चुकीचा काहीतरी दिलेला आहे. एका सरकारी कर्मचाऱ्याला एका वेळी 2 स्वतंत्र कायमस्वरूपी पदांवर मोठ्या प्रमाणात नियुक्त केले जाऊ शकते. बघा, 2 पदावर म्हणत आहे. शक्य आहे का? नाही, 2 पदावर नाही. हा, त्याला गरज असेल तर एक दुसरा चार्ज दिला जाऊ शकतो, पण कायमस्वरूपी नाही. कायमस्वरूपी बिलकुल नाही. क्लिअर? त्याला चार्ज दिला जाऊ शकतो, पण कायमस्वरूपी असं म्हटलंय त्यांनी. स्वतंत्र कायमस्वरूपी हा शब्द इथे चुकीचा आहे, म्हणजे हे पण नाही. ज्या पदावर दुसरा सरकारी कर्मचारी ग्रहणाधिकार धारण करतो त्या पदावर सरकारी कर्मचाऱ्याची भरीव नेमणूक केली जाऊ शकत नाही. बरोबर आहे? जर का ऑलरेडी एखादा त्या जागेवर असेल आणि तो जर का कुठेतरी कॉन्ट्रॅक्च्युअल किंवा डेप्युटेशनला गेला असेल तर त्या जागेवर परमनंट दुसरा आणता येत नाही. तिथे तुम्हाला काय करावं लागतं? टेम्पररी किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल आणू शकता, पण परमनंट पोस्टवर तो लिहून ठेवू शकत नाही. दर 3 वर्षांनी ग्रहणाधिकार आपोआप संपुष्टात येतो. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे आणि हे चुकीचं आहे. फक्त सी बरोबर आहे, फक्त सी बरोबर आहे. रूल 21 नुसार परमनंट पोस्टवर एकाच वेळी 2 व्यक्तींना लीन ठेवू शकतात असं चुकीचं आहे. म्हणजेच काय? म्हणजे 2 व्यक्ती एका पोस्टवर कधीच लीन ठेवू शकत नाही किंवा स्वतःचा अधिकार हक्क मागू शकत नाही. लक्षात घ्या मी काय बोलतोय. रूल नंबर 21 नुसार एका परमनंट पोस्टवर एकाच वेळी 2 व्यक्ती हक्क दाखवू शकत नाही, लीन सांगू शकत नाही. तसंच
एक व्यक्ती एकापेक्षा जास्त परमनंट पोस्टवर लिहून ठेवू शकत नाही. म्हणजेच काय, एक व्यक्ती 2 पोस्टवर जाऊ शकत नाही किंवा 2 व्यक्ती एका पोस्टवर येऊ शकत नाही. बरोबर आहे की नाही? एकच येईची जागा आहे, तिथे 2 येई कसे काय येणार? शक्य नाही. बरोबर आहे. आणि एकच व्यक्ती आहे तो 2 ठिकाणी येई कसा काय असू शकतो? ते पण शक्य नाही. त्याच्यामुळे हे ए बी डी ती एवढी चुकली आहे, सी हा करेक्ट आहे. क्लिअर? नेक्स्ट 10 काय सांगतो? व्हॉट डज द टर्म लीन मीन अंडर द MCSR डेफिनेशन? MCSR व्याख्येनुसार ग्रहणाधिकार या शब्दाचा अर्थ काय? हा पण एक महत्वाचा आहे. याच्या आधी पण हा एका आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. क्लिअर? त्यामुळे लक्षात असू द्या की लीनचा अर्थ काय होतो किंवा लीनची डेफिनेशन काय आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला ज्या पदावर नियुक्त केले गेले आहे ते कायमस्वरूपी पद धारण करणे हे एक पद आहे. उच्च वेतन श्रेणी काढण्याचा तात्पुरता अधिकार असतो. निलंबनाच्या कालावधीत दिलेला भत्ता म्हणजे लीन असतो. ज्येष्ठतेच्या आधारे त्वरित पदोन्नतीचा दावा करण्याचा अधिकार म्हणजे लीन असतो. चला, इथे लीनचा अर्थ काय आहे? चला पटकन सांगा. आता वेतन श्रेणी तर बिलकुल नाही, निलंबनामध्ये जो भत्ता दिला जातो तो पण नाही, आणि ज्येष्ठतेच्या आधारावर पदोन्नतीचा दावा करण्याचा अधिकार पण लीन नाही. लीन म्हणजे काय? लीन म्हणजे काय? द टायटल ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट टू होल्ड सबसिक्वेंटली अ परमनंट पोस्ट टू विच ही हॅज बीन अपॉइंटेड. लीनचा अर्थ काय आहे? एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचा परमनंट पोस्टवर होल्ड करण्याचा जो कायदेशीर हक्क असतो त्याला लीन म्हणतात. त्याला काय म्हणतात? लीन म्हणतात. म्हणजे त्या पदावर तो अपॉइंट केला जातो, म्हणजे त्या पदावर त्याचा हक्क आहे, त्याला आपण लीन असं म्हणतो. क्लिअर? अंडर रूल 10 what is the default maximum age limit restriction for recruitment into the pensionable civil service post subjected to the specific department relaxation? नियम 10 अंतर्गत विशिष्ट विभाग शिथिलतेच्या अधीन राहून निवृत्ती वेतन पात्र नागरिक सेवा पदावर भरतीसाठी डिफॉल्ट कमाल वयोमर्यादा काय आहे? 25 वर्ष, 28 वर्ष, 33 वर्ष, 38 वर्ष? सांगा पटकन. चला पटकन सांगा काय येतं तर. नियम 10च्या अंतर्गत सांगितलेला आहे किती वर्ष असायला पाहिजे. बघा व्यवस्थित समजून घ्या. रूल नंबर 10 नुसार पेन्शनेबल सर्व्हिस मध्ये प्रवेशासाठी सामान्यतः जे मॅक्झिमम एज लिमिट आहे ती 28 वर्ष निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, तो 28 वर्षाचा असायला पाहिजे, ही त्याची मॅक्झिमम एज असते. क्लिअर? रूल नंबर 10 किंवा आपल्या नोट्स किंवा जर का तुम्ही ऑलरेडी लेक्चर व्यवस्थित केले असतील तर तुम्हाला त्यामध्ये लक्षात येईलच. क्लिअर? चला 12 काय सांगतो? व्हेन अ गव्हर्नमेंट सर्वंट इज ट्रान्सफर्ड टू अनदर ऑफिस एनी नोन फिजिकल डिफेक्ट नोटेड ड्युरिंग अ एंट्री मस्ट बी हँडल्ड हाऊ. जेव्हा एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याची दुसऱ्या कार्यालयात बदली केली जाते तेव्हा प्रवेशादरम्यान आढळलेला कोणत्याही ज्ञात शारीरिक दोष कसा हाताळला पाहिजे? कर्मचाऱ्याला पूर्णपणे नवीन वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. दोष अधिकृतपणे नवीन कार्यालय विभाग प्रमुखांना कळवणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्याला नॉन टेक्निकल पदावर पदावनत केले पाहिजे. गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी दोषाचे तपशील हटवले जातात. चला पटकन सांगा. जर का एखादा व्यक्ती या ऑफिस मधून दुसऱ्या ऑफिस मध्ये जात असेल आणि तिथे जर का त्याचं मेडिकल सर्टिफिकेट परफेक्ट येत नसेल किंवा तो जर काही डिफेक्ट आहे असं जाणवत असेल तर त्या केसमध्ये काय केलं जातं? त्यासाठी कोणता रूल काम करतो? त्यासाठी रूल नंबर 14 काम करतो. लक्षात ठेवायचं. किती? रूल नंबर 14 लक्षात ठेवा. रूल नंबर 14च्या अंतर्गत या गोष्टी केल्या जातात. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्यामध्ये जर काही फिजिकल डिफेक्ट असल्यास ट्रान्सफर वेळी त्याची माहिती
नवीन ऑफिस किंवा डिपार्टमेंटला ऑफिशियली कळवणं आवश्यक असते. जे नवीन ऑफिस असेल किंवा जे डिपार्टमेंट आहे त्यांना कळवणं गरजेचं असते. त्यामुळे ऑप्शन इथे कोणतं करेक्ट आहे तर बी करेक्ट आहे. ओके, म्हणजे कार्यालयाला किंवा विभाग प्रमुखांना कळवणे गरजेचे असते. क्लिअर. चला पुढे जाऊया. 13. In which document must the detail and verification of the initial medical examination be officially recorded? प्रारंभिक वैद्यकीय तपासणीचा तपशील आणि पडताळणी कोणत्या दस्तऐवजात अधिकृतपणे नोंदवली जाते? कामगिरी मूल्यांकन अहवाल, सेवा पुस्तक, उपस्थिती नोंदणी, ज्येष्ठता यादी. सिंपल क्वेश्चन आहे हा, काय फार टफ नाही आहे. तुम्हाला माहित आहे की आपण काय करतो, आपलं एक सर्व्हिस बुक तयार होत असते किंवा आपण सेवा पुस्तका ज्याला बोलतो ते सेवा पुस्तक तयार होते, जे की रूल नंबर 16 मध्ये सांगितलं आहे. जर का तुम्ही बघितलं असेल तर रूल्स 16 जर का तुम्ही चेक केला हा रूल नंबर, तर तुम्हाला माहिती पडेल की त्यामध्ये सर्व्हिस बुकच्या संदर्भात मेन्शन केलेलं आहे. 16 नुसार काय सांगितलंय की मेडिकल एक्झामिनेशनचे डिटेल, डेट आणि रिझल्ट्स जे काय आहे ते कर्मचाऱ्यांच्या सर्व्हिस बुक मध्ये नोंदवणं गरजेचं असते. म्हणजे आपलं जे सर्व्हिस बुक आहे तिथे त्या नोंदी ठेवल्या जातात. ओके, सो बी करेक्ट असतं. 14 काय सांगतो? An invalid pensioner seeking re-employment in the government service must produce a certificate from which specific authority? सरकारी सेवात पुन्हा नोकरी इच्छिणाऱ्या अवैध पेन्शनरने कोणत्या विशिष्ट प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे? सरकारी सेवेत जर का पुन्हा एखादा व्यक्ती येत असेल पण अवैध पेन्शन धारक असेल तर त्या केसमध्ये कोणत्या प्राधिकरणाकडून त्याला प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं असते? चला सांगा. आणि हे जर तुम्ही बघितलंय तर यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की म्हणजे मी तुम्हाला इथे हे पण सांगतोय बरं की रूल कोणता येतोय. तुम्ही जर तो रूल बघितला तर तुम्हाला लक्षात येईल. जर का रूल नंबर 17 तुम्ही बघितला मित्रांनो, रूल 17 जर का तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की हे कुठे सांगितलंय. रूल नंबर 17 नुसार काय सांगितलंय की इनव्हॅलिड पेन्शनवर रिटायर झालेला कर्मचारी पुन्हा सेवेत जर का येण्यासाठी तयार असेल तर त्याला मेडिकल बोर्ड किंवा मेडिकल कमिटी कडून फिटनेस व्हेरिफिकेशन आवश्यक असते. लक्षात घ्या काय बोलतोय, मेडिकल बोर्ड किंवा मेडिकल कमिटी कडनं फिटनेस सर्टिफिकेट घेणं आवश्यक आहे. त्यामुळे डेझिग्नेटेड मेडिकल कमिटी किंवा मेडिकल बोर्ड कडनं, लक्षात आलं, म्हणून ऑप्शन सी हा करेक्ट येतो. नेक्स्ट 15. अंडर द डेफिनेशन रूल्स, foreign service means service in which a government servant receives their pay with the sanction of government form. परिभाषा नियमानुसार परराष्ट्र सेवा म्हणजे अशी सेवा ज्यामध्ये सरकारी कर्मचारी सरकारच्या परवानगीने त्यांचे वेतन प्राप्त करते. भारताची एकत्रित निधी, राज्याची एकत्रित निधी, केंद्र किंवा राज्य सरकारच्या महसुलाशिवाय इतर कोणताही स्रोत, राज्याचा आकस्मिकता निधी. पटकन सांगा. बघा, एकतर फॉरेन सर्व्हिसचं काय आहे? फॉरेन सर्व्हिस म्हणजे काय? एखादा कर्मचारी ज्या सेवेत सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या रेव्हेन्यू व्यतिरिक्त इतर सोर्स मधून सॅलरी जर का घेत असेल, जसं म्युनिसिपल कॉर्पोरेशन असू दे, पीएसयू असू दे किंवा काही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असू दे, त्याला काय म्हणतो आपण? फॉरेन सर्व्हिस बोलतो. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या व्यतिरिक्त वेगळ्या कोणत्याही ऑर्गनायझेशन मधनं जर का तो सॅलरी घेत असेल त्याला आपण काय बोलतो? त्याला आपण बोलतो फॉरेन सर्व्हिस. म्हणजेच काय, केंद्र किंवा राज्य शासनाच्या महसुलाशिवाय इतर कोणताही स्रोत, बरोबर आहे, केंद्र किंवा राज्य सरकारच्या महसुलाशिवाय कोणत्याही वेगळ्या ऑर्गनायझेशन मधनं तो घेत असेल, जसं की म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या अंतर्गत येत नाही, तिथून जर का तो वेतन घेत असेल तर ती सुद्धा फॉरेन सर्व्हिस मानली जाते. किंवा एखाद्या वेगळ्या डिपार्टमेंट कडनं घेत असेल जो की केंद्र आणि राज्य सरकारच्या अंतर्गत येत नाही, त्याला सुद्धा फॉरेन सर्व्हिस आपण म्हणतो. त्यामुळे ऑप्शन सी हा करेक्ट आहे. कारण भारताची एकत्रित निधी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट येतो, राज्याचा एकत्रित निधी म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट येतो. म्हणजे दोन्ही केसमध्ये इथे कार्यक्रम जमत नाही, बरोबर आहे.
लक्षात आलं. आणि राज्याचा आकस्मिकता निधी हा जो कॉन्टिजन्सी फंड आहे, हा फंड जो असतो हा सॅलरीसाठी वापरत नाही, म्हणजे हा पण बरोबर येत नाही. म्हणजे ए चुकला, बी चुकला, डी पण नाही, सी बरोबर आहे. क्लिअर. 16 काय सांगतो, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड, काय म्हणतायत, नॉट इन्क्लुडेड अंडर द डेफिनेशन ऑफ फॅमिली. अंडर द डेफिनेशन ऑफ फॅमिली, लक्षात घ्या, आपण फॅमिली फॅमिली म्हणून म्हणतोय, पण ऍक्च्युली MCSR नुसार फॅमिलीचा खरा अर्थ काय हे आपण ऑलरेडी सांगितलेलं होतं. बरोबर आहे. फॉर अ मेल गव्हर्नमेंट सर्वंट अंडर दिस जनरल रूल, या सामान्य नियमानुसार पुरुष सरकारी कर्मचाऱ्यासाठी कुटुंब च्या व्याख्येत खालीलपैकी कोणते समाविष्ट नाही. त्याच्यासोबत राहणारी त्याची पत्नी, त्याची कायदेशीर मुले त्याच्यावर अवलंबून आहेत, एक विवाहित मुलगा जो पूर्णपणे स्वतंत्र राहत आहे आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे, त्याचे आई वडील पूर्ण त्याच्यावर अवलंबून आहे. खालीलपैकी काय येत नाही, लक्षात घ्या. ओके, तर एक लक्षात घ्या, त्याच्यासोबत राहणारी त्याची पत्नी ही त्याच्या फॅमिलीचा पार्ट असतो मित्रांनो. ओके, जर का त्याला छोटे मुलं असतील आणि ते त्याच्यावर डिपेंड असेल तर तो सुद्धा त्याचा फॅमिलीचा पार्ट येत असतो. लक्षात आलं. त्याचे आई वडील पूर्णपणे जर का त्याच्यावर अवलंबून असेल तर ते सुद्धा फॅमिली म्हटल्या जातात MCSR नुसार. पण जर का एखादा मुलगा आहे जो विवाहित आहे आणि तो स्वतंत्र आहे, तो फॅमिलीमध्ये येणार नाही, म्हणजे तो फॅमिलीमध्ये येत नाही. त्यासोबतच जो सर्वंट असतो, एक लक्षात घ्या, जो सर्वंट आहे किंवा ज्याला जो कर्मचारी आहे, हा कर्मचारी जो पुरुष आहे, तर याला जर का मोठा भाऊ असेल तर तो सुद्धा फॅमिलीमध्ये येत नाही. लक्षात घ्या, मोठा भाऊ हा सुद्धा फॅमिलीचा भाग मानला जात नसतो MCSR नुसार. क्लिअर. तुम्हाला फक्त माहिती असायला पाहिजे म्हणून सांगितलं. तर नॉट इन्क्लुडेड कोण इन्क्लूड होत नाही, तर या केसमध्ये ऑप्शन सी इथे करेक्ट येणार. सी मध्ये जी व्यक्ती दिलेली आहे ती इथे इन्क्लूड होत नाही फॅमिलीमध्ये. क्लिअर. नेक्स्ट 17. What is the status of government servant service during a period of suspension under the general service condition? Suspension under the general service condition. सामान्य सेवा अटीनुसार निलंबनच्या कालावधीत सरकारी कर्मचाऱ्याच्या सेवेची स्थिती काय आहे? तो कर्मचारी सरकारी नोकर राहणार नाही. नियोक्ता कर्मचारी संबंध तात्पुरते जोडले जातात. हा कर्मचारी सरकारी नोकर म्हणून कायम राहतो, परंतु त्याला कर्तव्य पार पाडण्यास मनाई केली जाते आणि निर्विवाह भत्ता मिळतो. ही सेवा स्वयंचलितपणे पदोन्नतीसाठी सक्रिय कर्तव्य कालावधी म्हणून गणली जाते. चला पटकन सांगा, सिंपल आहे, काही मोठं नाही याच्यात. काय दिलेलं आहे? सस्पेन्शन ही काही एक प्रकारची पेनल्टी नाहीये किंवा एक ही नाहीये, काय म्हणतो त्याला, शिक्षा नाहीये. सस्पेन्शन ही शिक्षा नाहीये. सस्पेन्शन म्हणजे काय, कधी त्यामधनं सर्व्हिस समाप्त होत नसते, सर्व्हिस समाप्त होत नाही, कर्मचारी सेवेतच राहत असतो. तो जो काही कर्मचारी आहे तो सेवेतच राहतो, पण त्याला काम त्याला त्याचं जे कर्तव्य आहे किंवा काम आहे ते त्याला करता येत नाही, ते करण्यास त्याला मनाई असते आणि त्याला सबसिस्टन्स अलाउन्सेस हे दिला जात असतो. ओके, त्यासाठी त्याला निर्वाह भत्ता मिळत असतो, ज्याला हाफ पेमेंट वगैरे आपण असा शब्द वापरतो. क्लिअर. म्हणून ऑप्शन सी करेक्ट आहे. 18. Who is designated as the competent authority to alter or correct the birth date recorded in the service book subjected to the specific strict condition? सेवा पुस्तकात नोंदवलेली जन्मतारीख बदलण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून कोणाला नियुक्त केले जाते? एकतर सेवा पुस्तकातली डेट चेंज करता येत नसते, पण जर का ती चेंज करायची असेल तर त्यासाठी काय कंडिशन असतात? कर्मचारी त्याने स्वतः प्रतिज्ञापत्राद्वारे, कार्यालय प्रमुख 10 वर्षापर्यंत सेवा, सरकार किंवा विशिष्ट अधिकृत विभाग जसे की GAD वित्त, कठोर कार्यमर्यादेखालीच स्थानिक महापालिका. कोण चेंज करू शकतो? एक लक्षात घ्या, बर्थ डेट अल्टरेशन संबंधी नियम जे आहे ते अत्यंत स्ट्रिक्ट आहे. कारण काय होतं की या बर्थ डेट मुळे काय होऊ शकतं, एखाद्याच्या कर्तव्यावर गदा येऊ शकते. कदाचित त्याचं काम करण्याचं वेळ जी आहे किंवा कर्तव्य पार पाडण्याची वेळ वाढवल्या जाऊ शकते किंवा ती कमी सुद्धा होऊ शकते. त्यामुळे या संदर्भात खूप स्ट्रिक्ट रूल केलेले आहेत. जॉईनिंग नंतर ठराविक कालावधीनंतर जन्मतारीख बदलणं फार कठीण असते आणि त्यासाठी गव्हर्नमेंट अप्रुव्हलची गरज असते. लक्षात आलं? डायरेक्ट बदलता येत नाही. त्यामुळं गव्हर्नमेंट और स्पेसिफिक ऑथराइज्ड डिपार्टमेंट लाईक GAD, फायनान्स
अंडर द स्ट्रिक्ट टाइम लाईन लिमिटेशन. एक कार्यकाळ गेल्यानंतर ते बदलणं शक्य होत नाही. तुम्ही म्हणाल की आता माझी सेवा समाप्त होत आहे ना, आता मला माझा डेट ऑफ बर्थ ऍडजस्ट करून द्या, असं होत नसते. क्लिअर. नेक्स्ट 19. अंडर द रूल सबसिस्टन्स अलाउन्स इज डिफाइंड ॲज अ मंथली अलाउन्स मेड टू अ गव्हर्नमेंट सर्वंट हु इज. या नियमानुसार निर्वाह भत्ता म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याला दिला जाणारा मासिक भत्ता म्हणून परिभाषित केले जाते. 6 महिन्यापेक्षा जास्त काळ कमावलेल्या रजेवर, निलंबनाखाली आणि वेतन किंवा रजा पगार प्राप्त होत नाही, अधिकृत ड्युटीवर मोठ्या प्रमाणात प्रवास करणे, निवृत्त आणि अंतिम निवृत्ती वेतन प्रक्रियेच्या प्रतीक्षेत. सांगा काय आहे करेक्ट. आपण आताच बोललो सस्पेन्शनच्या संदर्भात, बरोबर आहे. तेव्हा त्याला निर्वाह भत्ता दिला जातो. सबसिस्टन्स अलाउन्सेस त्याला दिले जात असतात. क्लिअर. तर निर्वाह भत्ता कधी दिला जातो? निलंबनाच्या अंतर्गत. म्हणजेच काय, हा जो निर्वाह भत्ता आहे तो सस्पेंडेड गव्हर्नमेंट सर्वंटला रेग्युलर सॅलरी ऐवजी दिला जात असतो. त्याचा जे उदरनिर्वाह आहे तो भागवण्यासाठी त्याला तो निर्वाह भत्ता दिला जात असतो. क्लिअर. त्यामुळे ऑप्शन बी हा करेक्ट आहे. 20. Which entity's definition was amended in rule number 3 via major official update in the year 2021. वर्ष 2021 मध्ये एका प्रमुख अधिकृत अद्यतनाद्वारे नियम 3 मध्ये कोणत्या घटकाची व्याख्या सुधारित केली गेली? जो की नवीन अमेंडमेंट आलं होतं 2021 मध्ये, त्यामध्ये काय चेंजेस करण्यात आलेले होते? बघा, विशिष्ट आर्थिक अपवादांच्या व्यवस्थापनासाठी सामान्य संध्या, सरकारऐवजी वित्त विभाग, राज्यपालाऐवजी मुख्यमंत्री, चतुर्थ श्रेणीतील कामगारांची श्रेणी काढून टाकली, केंद्रीय नागरी सेवा नियमामध्ये राज्य नियमांचे विलिनीकरण. 2021 मध्ये काय चेंजेस करण्यात आला? यामध्ये काय चेंजेस करण्यात आला तर 30 डिसेंबर 2021च्या गॅझेटनुसार किती सांगतोय बघा, 3 डिसेंबर 2021च्या गॅझेटनुसार रूल नंबर 3 मध्ये गव्हर्नमेंट हा शब्द बदलून फायनान्स डिपार्टमेंट करण्यात आलेला आहे. म्हणजे आधी जो गव्हर्नमेंट हा वर्ड होता तो चेंज करून आता फायनान्स डिपार्टमेंट केला आहे. म्हणजेच काय, सरकारऐवजी आता वित्त विभाग हा चेंज केलेला आहे. त्यामुळं फायनान्स कंट्रोल आणि इंटरप्रिटेशन प्रोसेस जी आहे ती अधिक परफेक्ट आणि स्पेसिफिक करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा चेंज करण्यात आलेला होता. क्लिअर. 20 ला ए करेक्ट. नेक्स्ट. ओके, चला थांबूया. आजच्यासाठी थांबतोय. पुन्हा तुमचं एकच काम आहे मित्रांनो, आजच्या क्लासचे तुमचे किती बरोबर आले आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे. बरेच विद्यार्थी कमेंट करत नाही किंवा त्यामध्ये सांगत नाही. सांगत चला, जेणेकरून तुम्ही स्वतःला असेस करू शकता. थांबतोय. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पुढे अजून काही लेक्चर्स घेऊन येतोय, ज्यामध्ये भरपूर सारे MCQ आपल्याला करायचे आहेत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.